कसं मी घेतो ना प्रश्न. हां रोल थोडासा खाली बस. वकील साहेब काय सांगाल, आज दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने जनतेचे काही प्रश्न होते त्यावर उत्तर देण्यात आले. काय असे प्रश्न होते की त्यावर उत्तर देण्यात नाही आले? कुठकुठले प्रश्न होते जे तुम्ही विचारले आणि त्यांच्याकडून काय उत्तर मिळाले? बघा, दीक्षाभूमीवर हे जे दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे आणि त्या कामाच्या बाबतीत ज्या शंका कुशंका सार्वजनिक जनतेच्या मनामध्ये होत्या त्यावर चर्चा करण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीने आज एक मीटिंग बोलवली होती. पण या मीटिंगमध्ये जनतेने मांडलेल्या कुठल्याही प्रश्नाला दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने सकारात्मक उत्तरं देण्यात आलेली नाहीत. याबाबतीत जनतेच्या मनामध्ये रोष आहे. आपण हे पाठीमागचं जे बांधकाम सुरू आहे हे पाहू शकता. सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की 1956ला आज मी जिथनं बोलतो आहे या नागपूरच्या नागवंशीय भूमीमध्ये जगातलं सगळ्यात मोठं धर्मांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलं, ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये सुद्धा नोंद आहे. आणि आज 68 वर्षानंतर दीक्षाभूमीचा हा भव्यदिव्य स्तूप आम्हाला आज पाहायला मिळतो आहे. जर अशा पद्धतीनं जर कामं जर स्मारक समिती हातात घेणार असेल तर दीक्षाभूमी या स्तूपाचं अस्तित्व धोक्यात आहे असं मला वाटतं. मी सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये स्मारक समितीपुढे काही प्रश्न मांडलेली होती, पण त्याची कुठलीही सकारात्मक उत्तरं मला स्मारक समितीकडनं मिळालेली नाही आहेत. युवा ग्रॅज्युएट फोरमचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी दीक्षाभूमीच्या या परिसरामध्ये दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या संदर्भाने जे काही काम चालू आहे त्या संदर्भात स्मारक समितीपुढे मी काही प्रश्न ठेवलेले होते. की माझा पहिला प्रश्न हा होता की NMRDAने या कामाला मंजुरी देत असताना सर्वप्रथम निविदा काढलेली असेल आणि त्या निविदेद्वारे कंत्राटदारांना जे इच्छुक कंत्राटदार आहेत त्यांच्यातर्फे आवेदन मागवण्यात आलेले असतील. माझा दीक्षाभूमी स्मारक समितीला हा प्रश्न होता की NMRDAने जी निविदा काढली कोणत्या तारखेला काढली आणि कोणत्या कोणत्या कंत्राटदारांनी आणि बांधकाम कंपन्यांनी तिथे आवेदन केलेले होते त्या संदर्भात माहिती द्या. माझा दुसरा हा प्रश्न होता स्मारक समितीला की या दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या ज्या कामाची जी सुरुवात झालेली आहे त्या संदर्भात NMRDA आणि संबंधित कंत्राटदार यांच्यामध्ये कुठला बांधकामाच्या दृष्टीने करारनामा झालेला आहे का आणि तो करारनामा सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणीकृत झालेला आहे का आणि त्या करारनाम्यामध्ये कुठल्या कुठल्या अटी आहेत याबाबतही समितीने कुठलेही उत्तरं दिलेले नाही आहेत. आणि माझा तिसरा एक प्रश्न होता समितीला की एवढं मोठं दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाचं कार्य हाती घेत असताना NMRDAने ज्या कंत्राटदार कंपनीला बांधकामास मंजुरी दिली तत्पूर्वी NMRDAने इथे बांधकाम करीत असताना या संबंधित बांधकामातून या दीक्षाभूमीच्या स्तूपाला ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने वायू प्रदूषणाच्या अनुषंगाने कुठले धोके उद्भवतील या संदर्भात संबंधित प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या तर्फे नाहरकत प्रमाणपत्र NMRDAने मिळवली होती का, ते नाहरकत प्रमाणपत्र सुद्धा सार्वजनिक करण्यात यावी अशा पद्धतीच्या मी मागण्या केलेल्या होत्या. कुठल्या भूवैज्ञानिकाच्या समितीद्वारे तुम्ही इथे चौकशी केलेली आहे का की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भूसंकलन इथे होत असताना दीक्षाभूमीच्या स्तूपाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही असं काही तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये कुठल्या शासकीय कार्यालयाकडनं नाहरकत प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त झालेली आहेत का? पण यातील कुठल्याही प्रश्नांची स्मारक समितीच्या वतीने सकारात्मक उत्तरे देण्यात आलेली नाही आहेत. करिता युवा ग्रॅज्युएट फोरम तथा समस्त जनतेच्या वतीने हे जे अंडरग्राऊंड पार्किंगचं काम सुरू आहे वाहनतळाचं, हे वाहनतळाचं काम तात्काळ बंद करण्यात यावं आणि वाहनतळाच्या कामाव्यतिरिक्त जे काही सौंदर्यीकरणाची कामं करता येतील ती करण्यात यावी अशी आम्ही मागणी ठेवलेली आहे. पाहूया स्मारक समिती या दृष्टीने कुठलं सकारात्मक पाऊल उचलते. त्यांनी शेवटी उत्तर काय दिलं की स्मारक समितीने मी पोल्युशन बोर्डाचा जेव्हा मुद्दा मांडला तेव्हा स्मारक समितीने असं आश्वासन दिलेलं आहे की NMRDAचे जे चेअरमॅन आहेत त्यांच्याशी आम्ही बोलू, तुम्ही संबंधित कामाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीला वायू प्रदूषणाच्या दृष्टीने किंवा ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीने दीक्षाभूमीच्या स्तूपाला कुठलाही धोका उद्भवणार नाही अशी तुम्ही नाहरकत प्रमाणपत्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून घेतलं आहे का अशी विचारणा ते करू म्हणाले. पण मुद्दा हा आहे की पार्किंगच्या दृष्टीने जवळपास खोदकाम पूर्ण झालेलं आहे. पण आज जर समजा प्रदूषण बोर्डाकडे तुम्ही आवेदन करत असताल तर ते साप चुकीचं आहे आणि या झालेल्या खोदकामाचं आणि आजवर झालेल्या खर्चाचं काय हा सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही एक 7/12चाही प्रश्न उपस्थित केला होता, काय नेमका तो प्रश्न होता? बघा, सध्या तरी दीक्षाभूमी स्मारक समिती किंवा दीक्षाभूमीचा स्तूप
हा शासनाकडे हस्तांतरित झालेला नाही आहे. हा परिपूर्ण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या नियंत्रणामध्ये आहे. पण ज्या अर्थी NMRDने 204 कोटीच्या जवळपास निधी शासनाकडून जो मिळालेला आहे, त्या दृष्टीने NMRDने इथे दीक्षाभूमी सौंदर्यीकरणाचं काम सुरू केलेलं आहे. माझ्या मनामध्ये ही शंका आहे की हे सगळं सौंदर्यीकरणाचं काम झाल्याच्या नंतर जर समजा शासनाने असं पाऊल उचललं की आता दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण झालेले आहे, दीक्षाभूमीला दर्जा प्राप्त झालेला आहे, दीक्षाभूमी मोठं पर्यटन स्थळ देशातलं बनलेलं आहे, त्या अर्थी दीक्षाभूमीचं आता शासनाकडे हस्तांतरण व्हावं. त्यावेळी स्मारक समितीकडे कुठल्या उपाययोजना आहेत आणि कुठली उत्तरं आहेत, या दृष्टीने जर स्मारक समितीला जर सक्षम व्हायचं आहे तर सर्वप्रथम दीक्षाभूमीची ही जी जमीन आहे, या जमिनीच्या 7/12च्या दृष्टीने दीक्षाभूमी स्मारक समितीला काम करावं लागेल. तो 7/12 कशा पद्धतीने शासनाकडनं दीक्षाभूमीच्या नावे फेरफार होऊन दीक्षाभूमीच्या नावे होईल यावर काम करणं गरजेचं वाटतं. नाव सांगा सर. मी ॲडव्होकेट सचिन मेकाले, युवा ग्रॅज्युएट फोरमचा सक्रिय कार्यकर्ता आहे.